यार बघ काय करू मी, ऐक ना, तू रडू नकोस ना. काय बोलतेस? हो ठीक आहे, मला माहितीये, पण मी काय करू आता? ऐक, मी जाते घरी, मला काही सुचत नाहीये. आय एम सॉरी सना, ऐक मी नाही जाते. ऐक ऐक मी इथेच आहे, रडू नको हा प्लीज. हा रडू नको. काय करूयात आपण? पाणी आणून आता नाही, दुसरं काहीतरी सांग. काय काय हा काय? चीज क्रस्ट पिझ्झा. वाव. नाही सॉरी नाही, चीज क्रस्ट पिझ्झा नाही. मला नीट सांगतेस का मी काय आणू? हा नीट. हा मग दूध. हा दूध करेक्ट. पुढे हा शुगर क्यूब आणते. गॉड आय एम सॉरी. नाही चिडू नको ना. सॉरी सॉरी. तू बस, रिलॅक्स हो, रिलॅक्स. रडू नको हा. मला नीट सांग काय हवंय. नाही आय एम सॉरी. मला सांगतेस का मी काय आणू? पाण्यात आईस. हा मी आईस आणते. ओके, तुझ्याकडे रुमाल नाहीये. थांब ऐक, असं लावतेस का? इकडे मी आईस आणलाय. असं लावू नको. हा हे घे. सॉरी. हे बघ, हळू रिलॅक्स. आता बरं वाटेल. हा हे घे. तू कर. हा कर हळू कर. हा बघू कुठे लागलंय बघू. ना तुझा दात हलतोय आणि हा परमनंट टूथ आहे, म्हणजे आता तो पडणार. गॉड, तुला कवळी लागणार नाही. ऐक. अगं नाही, मी मजा करत होते. आय एम सॉरी. हे बघ इकडे बघ माझा दात कित्येक वर्ष हलतोय, नाही पडला अजून. हा नाही पडणार. तू आईस लाव. हे घे, अजून एक आईस घे. हा आईस लाव. एकदम रिलॅक्स. हा बच्चा, झालंय माझं काम, निघतोच मी. ओके. हॅलो बच्चा, तूच बोलतेस ना? काय झालंय? असं का आवाज आला? काय? एक मिनिट, तू मला समजेल असं बोल ना काहीतरी. काय होतंय तुला? काही प्रॉब्लेम आहे का? ओके. मी आलो. ओके, काळजी करू नकोस. मी येतोय लगेच. बच्चा, मी येतोय, कळतंय का तुला? हा आलो. यार आता हिला काय झालं? काही कळतच नव्हतं काय बोलते. मेजर तर झालं नसेल ना? जेनी, आनंद. येस सर. ऐका, मला जरा घरी जावं लागते. तुम्ही जरा सांभाळून घ्यायचं. ओके. काय झालं? एवढा टेन्स काय तू? अरे जरा प्रॉब्लेम झालाय घरी. घरी प्रॉब्लेम झालाय? काय झालं राधिका वहिनींना? राधिकाचा काय संबंध? तू शनाया. सॉरी, तू घरी म्हटलंस. काय झालं? शनायाला काय झालं? शनायाचा फोन आला आता. ती काहीतरी विचित्र भाषेत बोलते. मला काही कळतच नाही ती काय बोलते. आ ऊ असं काहीतरी बोलते. मला खरंच कळत नाही. मी म्हणून निघतो आता. गुरु यार, तू नीट का नाही विचारलंस तिला? आनंद, विचारलं मी. ती सारखं आ ऊ असंच बोलते. काही कळतच नाही काय बोलते. आऊ असं आऊ म्हणते ती. मला माहित आहे तिला काय झालंय ते. काय? अरे तिला ना हे झालंय रे. आनंद लवकर बोल. ते माणसाला होतो आणि तो स्वतःच्या अवतीभोवती फिरत राहतो तो. आय गॉट इट सर. हा, गरबा. काय गरबा आपण डान्स करतो इथे. आपण डिसीज बद्दल बोलतो. एक मिनिट, तुम्ही टाइमपास करू नका. मी अरे मला हे बघ, ते आपण कांदा सुंगवतो किंवा चप्पल पण सुंगवतो आपण. अरे काय बोलतोस तुम्ही? प्लीज इकडे लक्ष द्या. मी निघतो. अरे ऐक ना, ते आपण अरे हँडला हिंदी मध्ये काय बोलतो आपण? मुर्गी. आठवलंय, मिरगी. गुरु, मिरगी तिला झाली असेल. तू परत ये. मी जातो, चप्पल सुंगवतो तिला. सर, ही इज गॉन. कूल डाऊन. आपण किती प्रयत्न केले तरी ते शनायाच्या मागे जाणारच आहेत. जरा बघून झालं ना. सॉरी. एवढ्या घाईघाईत कुठे जाऊन राहिला?
अशी मीच होते म्हणून दुसरं कोणी असतं तर? हो ठीक आहे, लक्ष नव्हतं माझं. हा. आधीच दिसतं मी शनायला बरं नाहीये म्हणून चाललोय काय काय. हाव का? काय झालं तिला? काही नाही, तिचा फोन आला होता, काय बोलत होती काही कळतच नव्हतं. आ ऊ असं काहीतरी करत होती. आय एम शुअर तिला खूप त्रास होत असणार म्हणूनच बघायला चाललो होतो आणि चुकून धक्का लागला, सॉरी. हाव काही नाही. मग अशी अथर्व सांगत होता तिचा दात दुखतोय म्हणून. आणि जरा सावकाश जा, इतकी घाई गडबड करू नका. कारण दात दुखतोय म्हणून कोणी मेल्याचं मला अजून तरी आठवत नाही. ठीक आहे, बघतो मी. शाण्यासाठी इतकी धावपळ करून राहिले. उद्या मला काही झालं तर माझ्यासाठी असे दावत येतील की नाही कुणाच ठाऊक. बच्चा काय ग? काय काय झालं, काय झालं? मला कळलं. ऐक बघू बघू, दात तुटला. कळत नाहीये. झिंझिण तो दुखतंय तू. ऐक असं झालं. ओके ओके, एक काम कर बरं, तू जरा बस बरं शांत. ये बस बस जरा शांत. राधिका म्हणत होती ते बरोबरच होतं म्हणा. एक मिनिट. बच्चा मला काही कळत नाही, तू काय म्हणतेस? दुखतंय ना? हो ना? आपण डॉक्टरकडे जाऊया का? हा, म्हणजे गोळ्या घेतलं की बरं वाटेल ना, त्याला काहीतरी ते देतील ना, मग नीट बोलता पण येईल तुला, मलाही कळेल काय बोलतेस. ओके, असं झालं. ये जाऊ हा, डोंट वरी. अजूनही राधिकाला ते शनाया आणि गुरुनाथचा त्रास सहन करावा लागतोय आणि गुरु त्या लायकी नसलेल्या शनायासाठी मरमर करतो. ती शनाया जी लोकांना फसवतीये, लुबाडतीये. आधी तो कुणाल, मग गुरु, आणि गुरुला लुटून झालं की मग आणखीन कोणीतरी. शनायासारख्या मुली दुसरं काय करू शकतात म्हणा. पण ह्याचा त्रास बिचारा राधिकाला का? गुरुला तर ती अगदी जवळची मैत्रीण वाटते. गुरुला वाटतंय शनायाचं प्रेम आहे त्याच्यावर, पण शनायाचा हा बेगडीपणा आहे आणि तो उघडकीला यायलाच हवा. त्यासाठी मला हे राधिकाला सांगायला हवं, पण मी राधिकाशी बोलत नाही. तरीही हे सगळं राधिकाच्या कानावर जायला हवं, पण कसं? याबद्दल कुणाशी बोलू, कुणाला सांगू? राधिकाला सांगू का?